नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सगळ्यांची रिक्वेस्ट होती की पंजाबी डिश शिकवा, तर आज मी तुम्हाला पंजाबी डिश बनवण्यासाठी ज्या ग्रेव्ही लागतात त्या बनवायला शिकवणार आहे आणि त्या ग्रेव्ही बनवल्यानंतर वेगवेगळे डिश पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये बनवायला शिकवणार आहे। तर आज सुरुवातीला आपण दोन प्रकारच्या ग्रेव्ही पाहणार आहोत, एक येलो ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला मी येलो ग्रेव्हीसाठी जो कांदा लागतो तो 1 किलो कांदा घेतलेला आहे। कांद्याच्या आपण अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत, अगदी पातळ केलेले आहे, जास्त मोठा ठेवलेला नाहीये। हा कांदा आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे। कांदा बुडेल इथपर्यंत कढईमध्ये पाणी टाकून कांदा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। आता एक स्पेशल आपण मसाला बनवणार आहोत। हा मसाला आपण कुठल्याही पंजाबी डिश आहे त्याच्यामध्ये वापरू शकतो, जसं आपण गरम मसाला वापरतो तशा पद्धतीने वापरायचा आहे। त्याच्यामध्ये आपण एक तुकडा जायफळचा घेतलेला आहे, अगदी पाव तुकडा। 20 ग्रॅम आपण लवंग घेतलेली आहे, 20 ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे, 20 ग्रॅम आपण दालचिनी घेतलेली आहे। आणि हे सर्व साहित्य अगदी हलकंसं गरम करून त्याची छान पावडर तयार करून घ्यायची आहे। अगदी हलकंसं गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही भाज्यांसाठी वापरू शकता। तर अशा पद्धतीने त्याची आपण पावडर करून घेतलेली आहे। मसाला छान मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यायचा आहे आणि छान स्टोअर करून ठेवायचा आहे। आता आपण सुरुवातीला रेड ग्रेव्ही बनवूयात। त्यासाठी मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। 1 किलो टोमॅटो कापून त्याची छान अशी प्युरी करून घेतलेली आहे। फक्त टोमॅटोमधल्या सर्व बिया आपण काढून घ्यायच्यात, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती आंबट होत नाही आहे। बटर लागणार आहे। अर्धी वाटी आपण शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून। काही खडे मसाले लागणार आहे, त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, मोठी वेलची, खवा लागणार आहे। किती प्रमाणात लागणार आहे ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे। आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे आणि 2 चमचे आपण घालायचं आहे अमूल बटर। रेस्टॉरंटमध्ये डालड्याचा वापर करतात, पण आपण बटर वापरलेला आहे। तेल आणि बटर छान गरम झालं की एक तमालपत्र घालायचं आहे, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, दालचिनीचा 1 इंचभर तुकडा, 2-3 आपण लवंग घालायचे आहेत, 2-3 मिरी घालायचे आहेत। जास्त प्रमाणात गरम मसाला वापरलेला नाही, अगदी 2-3 लवंग आणि मिरी आपण वापरलेले आहेत। आता अर्धा चमचा त्याच्यामध्ये शहाजिरे घालायचे आहे आणि हे सर्व मसाले छान तेलामध्ये तडतडले की त्याच्यामध्ये आपण घालायची आहे अर्धी वाटी शिमला मिरची। 1 मीडियम आकाराची शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे। आता शिमला मिरची तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। थोडीशी हळद घालायची आहे आणि 2 चमचे मी बेडगी मिरचीची पेस्ट घातलेली आहे। तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालू शकता। अर्धा चमचा जिरे पूड घालायची आहे। 2 चमचे धने पूड घालायचे आहे आणि हे सर्व साहित्य छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आता मीडियम गॅस करून झाकण ठेवून परत एकदा छान शिजवून द्यायचं आहे। ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्ही छान शिजली की तुम्हाला दिसत असेल असा घट्टपणा आलेला आहे। त्यामध्ये टाकायची आहे साखर 1 चमचा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि 2 ते 3 चमचे आपण घातलेला आहे खवा। खवा घातल्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा पण येतो आणि रिचनेस पण येतो। खवा आहे तो ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत एकदा 5 मिनिटं मंद आचेवर छान शिजवून द्यायचं आहे। अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला, एवढा वेळ त्याला आपल्याला शिजवून द्यायचं आहे। आणि आता सगळ्यात शेवटी आपण जो सुरुवातीला मसाला केलेला आहे तो घालायचा आहे। गॅस बंद करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपली ही रेड ग्रेव्ही तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही तुम्ही थंड झाल्यानंतर एक एअरटाईट डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला वापरायची आहे त्यावेळेस तुम्ही काढून ती ग्रेव्ही वापरायची आहे। ग्रेव्ही जेवढी जुनी होईल तेवढी त्याची टेस्ट वाढते। 2 ते 3 महिने ही ग्रेव्ही फ्रीझरमध्ये छान राहते। आता आपण येलो ग्रेव्ही तयार करून घेऊयात। आपण कांदा शिजण्यासाठी ठेवलेला होता, कांदा आपला चांगला शिजलेला आहे, तुम्हाला दिसत असेल अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे। आता ह्या कांद्याची आपल्याला अशा पद्धतीने छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे।
1 किलो कांदा मी घेतलेला आहे. 1 किलोची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही व्हाईट पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये मगज बी, काजू, पांढरे तीळ आणि खसखस एक 2-3 तास आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्याची छान आपण अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे. 2 टोमॅटोची पेस्ट आपण घेतलेली आहे. काही खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, जायपत्री, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्या एका कढईमध्ये आपण 2 मोठ्या पळ्या तूप घालायचं आहे. साजूक तूप मी वापरलेलं आहे आणि तेवढंच प्रमाणात आपण तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 2 तमालपत्राची पाने, 1 मसाला वेलची, 2-3 लवंग, 2 तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत. 3 आपण हिरवी वेलची घातलेली आहे. एक 4 ते 5 मिरी घातलेली आहे आणि जायपत्रीचा अगदी थोडासा तुकडा घातलेला आहे. जायपत्री जास्त प्रमाणात घालायची नाही, अगदी छोटासा तुकडा घालायचा आहे. अर्धा चमचा आपण शहाजिरे घातलेले आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घातलेली आहे. 2 चमचे लसणाची पेस्ट घातलेली आहे. 2 चमचे आपण घातलेली आहे मिरची जाडसर वाटलेली. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आलं लसूण मिरची छान तेलामध्ये परतल्यानंतर 2 टोमॅटोची पेस्ट आपण ह्या तेलामध्ये टाकायची आहे. टोमॅटो घ्यायचे आहेत ते अगदी लाल घ्यायचे आहेत. 1 चमचा हळद घालायची आहे. धनेपूड घालायची आहे 2 चमचे आणि हे सर्व साहित्य छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे. कांदा शिजण्यासाठी जेवढं आपण पाणी टाकलेलं होतं तेच पाणी आपण कांदा वाटण्यासाठी वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं छान कांदा शिजून देऊयात. अशा पद्धतीने ही कांद्याची पेस्ट आहे ती छान शिजलेली आहे. मस्त घट्टपणा आलेला आहे ग्रेव्हीला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण व्हाईट पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे. 1.5 कप. या व्हाईट पेस्टमध्ये काजू, मगजबी, पांढरे तीळ, खसखस हे वापरलेलं आहे. ही पेस्ट आहे 1.5 कप किंवा 2 कप तुमच्या आवडीनुसार घालायची आहे. आता चवीनुसार त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालूयात आणि परत एकदा ही ग्रेव्ही छान शिजून देऊयात. दहा मिनटं परत एकदा आपण ही ग्रेव्ही छान शिजवून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ग्रेव्हीला घट्टपणा आलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि सगळ्यात शेवटी आपण जो गरम मसाला तयार केलेला होता तो 1 चमचा घालूयात. त्या मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर अशा पद्धतीने आपली येलो ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्या ग्रेव्हीपासून आपण वेगवेगळे डिश कसे बनवायचे ते पुढे पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये.